सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस MGIMS मध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण आमदार राजेश बकाने यांच्या निर्णायक पुढाकारामुळे अखेर 7 दिवसानंतर मागे घेण्यात आले आहे। या उपोषण प्रक्रियेमध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती। आमदार राजेश बकाने कामगार आयुक्त यांना डीन शुक्लाने चकमा देण्याचा प्रयत्न केलाय, पण आमदार बकाने हेच उपोषणाला बसले। शेवटी रुग्णालय प्रशासनाने नमते घेत मागण्या मान्य केल्या। यांना वाटलं की गांधी जिल्ह्यामध्ये आपण आहे, गांधीजींनी आमरण उपोषणाचं शस्त्र उगारलं होतं आणि त्या शस्त्राच्या पुढे इंग्रज पूर्ण पळून गेले होते आणि म्हणून यांनी आमरण उपोषणाचं शस्त्र या ठिकाणी उगारलं आणि 7 दिवस 21 जानेवारीपासून आजपर्यंत आमरण उपोषणाला बसले आणि यांचं आमरण उपोषण पाहून या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणार आहे। या अधिवेशनामध्ये सांगणार आहे की एम्सला हा दवाखाना जोडा, 75% तुम्ही देता, 25% अजून द्या आणि बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना जे इतके वर्षापासून 2 महिने झाले का पेंडॉल, 2 महिने झाले का पेंडॉल आहे की नाही, पाहता की नाही पेंडॉल? अरे कुठं तरी काहीतरी वांदा असन तेव्हाच पेंडॉल पडते। आमचे सहकारी मित्र प्राध्यापक राहुल चोपडा आता यांना फोन आला पालकमंत्र्यांचा, त्यांनी सांगितलं जर ऐकत नसेल तर तुम्हाला मुभाय काय करायचं आहे करा। मी आता जर हा विषय तुषारभाऊ झाला नसता तर आम्ही सगळेजण त्या डीन ऑफिसमध्ये घुसलो असतो आणि डीनला बंद करून टाकला असता, तिथं खोलीत निघून देत असं झालं असतं। पण करंडे साहेबांचं मी आभार मानतो। करंडे साहेबांनी या ठिकाणी खूप मदत केली। आमचे सर्व पदाधिकारी यांचा आभार मानतो। अजून कार्यकर्त्याला आता मेसेज टाकून आलो का येऊ नका म्हणून, नाही तर इथं चक्काजामच झालं असतं। आणि देवसाहेब तुमचा आभार मानतो, तुम्ही आहे म्हणून आम्हाला सहारा आहे तिथं। नाही ऐकायला तयार नाही, ऐकायला तयार नाही। या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होऊन आलेला आहे, देवसाहेब ऐकते, आपल्या कार्यकर्त्यांना देवसाहेब ऐकते फक्त। जे कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊन आलेला आहे हा अन्याय याच्यानंतर आंदोलनाच्या संदर्भात एक फॉलोइंग म्हणजे खालीप्रमाणे समझोता झालाय की यांना जी ज्युनियर म्हणून ऑर्डर देणार होते 30/12/25 ची, ती ऑर्डर कॅन्सल करून यांना टेक्निशियनची ऑर्डर देण्यात येईल। त्यांचा पगार पहिले जो कमी होता, किती होता मला माहित नाही, तर त्यांना कन्सोलिडेटेड सॅलरी 1/1/2026 पासून 34,000 रुपये देण्यात येईल। एअर सर्व्हिसेस शॅल बी रेग्युलराइज, म्हणजे यांचं जे प्रोबेशन 9/12/2026 ला संपत आहे त्यापर्यंत यांचं किंवा त्याच्या थोडं 2-4 दिवस इकडे तिकडे यांच्या सर्व्हिसेस रेग्युलराइज होतील, सब्जेक्ट टू यांची जी काउन्सिल असते, यांची जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि यांचे जे प्रतिनिधी, अशी 8 लोकांची जी काउन्सिल असते, त्या काउन्सिलचा अप्रुव्हल आल्यानंतर यांचे ते रेग्युलराइज होतील।